लहान मुलांच्या खेळण्याची, वरिष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था केली आहे आणि हे मोकळी जागा सुशोभित करून दिली आहे। त्याबद्दल खूप अभिमान आहे, कौतुकही आहे आणि इथल्या नागरिकांना त्याला उत्तम प्रतिसाद दिला याचं समाधान आहे। ऐन नवरात्रीच्या काळात आय लव्ह मोहम्मदचं मालाडच्या मालवणी परिसरात बॅनर लागले होते, त्या प्रकरणात आपलं काय मत? आम्ही आय लव्ह अहिल्याबाई होळकर हेच आमचं उत्तर आहे। सर, उद्धव ठाकरेजींनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेलं 50,000 हेक्टरी त्यांनी शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केलेली आहे। कसं देवेंद्रजींचं सरकार, केंद्रातलं मोदीजींचं सरकार हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पूर्ण मदत करण्यासाठी उभं आहे, काम करतंय, कामाला लागलेलं सुद्धा आहे। जी परिस्थिती आहे आमच्या बिचारा शेतकऱ्याची या पावसामुळे झाली, त्याची शेती असेल, शेतीतली माती असेल, शेतातलं पीक असेल, शेतातलं घर असेल, जनावरं असतील, यांचं मोठं नुकसान झालं आहे आणि त्यामुळे वेळीच नियम बदलून नियमाला योग्य वळण देऊन मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली की आम्ही अंतिम व्यक्तीला सुद्धा मदत करू। 2000 कोटीच्या वर निधी वाटप सुद्धा झालं आहे। सरकार पंचनामे आणि सर्व काम केंद्र सरकारची मदत सुद्धा NDRFची मिळालेली आहे। अशा वेळेला राजकीय विधान करणं हे समजूतदारपणाचं नाही। उद्धवजी हे बरं नव्हे एवढंच मी त्यांना सांगेन। एक शेवटचा प्रश्न सर, लद्दाखमध्ये जे हिंसा होत आहे, विरोधकांकडून कुठे ना कुठे हिंसाचे सपोर्ट करण्यात येतं का आपल्याला? नहीं, या विषयावरची माहिती आमचे केंद्रीय प्रवक्ते देतील। सर हिंदी में सर, जी मराठवाड़ा में जिस तरह से बाढ़ पीड़ितों के लिए कहीं मदद की बात की है, उसके लिए क्या? महाराष्ट्र की सरकार देवेंद्र जी के नेतृत्व में और केंद्र की सरकार माननीय मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र के किसान, उसकी ज़मीन, उसका जनावर, उसका सभी चीज़ें जो नष्ट या दुर्भाग्य से पीड़ित है, उसमें राहत देने के काम में जुटी हुई है। 2000 करोड़ से भी ऊपर का राशि का वहाँ पर कर्तव्य इस रूप में वाटप भी शुरू हो गया है और भी जो आवश्यकता है उस काम में नियमों को बाजू में रख कर भी काम करने का निर्णय माननीय मुख्यमंत्री जी ने दिया है और उस समय पर राजनीति या राजनीतिक विधान करना, ये उद्धव जी का बयान ये ठीक नहीं, इतना ही मैं कहूँगा। मालाड के मालवनी में मोहम्मद आई लव, देखिए मैं इसके ऊपर टिप्पणी क्या करूं, मैं तो ये कहने वाला आदमी हूँ, आई लव अहिल्याबाई होळकर। चला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।